श्रीराम समर्थ. आयुष्यात संकटे, आजारपण किंवा दुःख आले की माणूस हादरून जातो. माझ्याच नशिबात हे दुःख का? असा प्रश्न विचारून तो रडत बसतो आणि देवाला दोष देतो. पण साक्षात परब्रह्म श्री गोंदवलेकर महाराजांनी या सर्व दुःखांवर एक रामबाण उपाय सांगितला आहे. देहाची सुखदुःखे प्रारब्धात टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया. काय आहे या एकाच वाक्यातील जीवनाचे गूढ सत्य? कसे मिटते प्रारब्धाचे दुःख आणि कसे मिळते अखंड समाधान? चला ऐकूया गोंदवलेकर महाराजांचे अलौकिक विचार. नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे, साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वाङ्मयातील सर्वात मुख्य आणि क्रांतिकारी वचनावर सखोल चिंतन करणार आहोत. भक्तांनो, या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला दोन गोष्टी चुकत नाहीत. एक सुख आणि दुसरे दुःख. कधी मान मिळतो तर कधी अपमान. कधी अचानक आजारपण येते तर कधी पैशाची चणचण भासते. अशा वेळी माणूस अस्वस्थ होतो, त्याचे मन भरकटते आणि तो देवाची भक्ती सोडतो. पण गोंदवलेकर महाराज आपल्याला अत्यंत करुणेने मार्ग दाखवतात. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, तुमच्या शरीराला मिळणारे सुख किंवा दुःख हे तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहे. ते टाळणे कोणाच्याच हातात नाही. मग ज्यावर आपला अधिकार नाही त्याची चिंता कशाला करता? देहाचे सुख दुःख प्रारब्धावर सोडू द्या आणि आपल्या हातात असलेल्या नामस्मरणाचा प्रयत्न पूर्ण प्रेमाने करा. भक्तांनो, अनेक भक्त महाराजांकडे यायचे आणि रडकुंडीला येऊन तक्रार करायचे, महाराज, मी रोज नाम घेतो, देवाची पूजा करतो, तरीही माझ्या घरात आजारपण का? माझ्याच नशिबात दुःख का? यावर महाराजांनी दिलेले उत्तर लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणाले, अरे बाबांनो, तुम्ही देवाची भक्ती करता म्हणजे तुमचे शरीर अमर होत नाही किंवा तुमच्या देहाला दुःख होणारच नाही असा करार देवाशी झालेला नसतो. देह हा जन्माला आला आहेच प्रारब्ध भोगण्यासाठी. देहाला सुख मिळणार की दुःख हे तुमच्या हातात नाही, तर ते प्रारब्धाच्या हातात आहे. महाराज सोपे उदाहरण द्यायचे. उन्हाळ्यात कडक ऊन पडते आणि पावसाळ्यात पाऊस पडतो. हे निसर्गाचे नियम आहेत. निसर्गाचे नियम जसे आपण बदलू शकत नाही, तसेच देहाचे सुख दुःख आपण बदलू शकत नाही. मग ज्ञानी माणूस काय करतो? तो छत्री घेऊन पावसात फिरतो, पण पावसाला दोष देत बसत नाही. अगदी तसेच साधकाने देहाला येणाऱ्या आजारपणाची किंवा दुःखाची चिंता करणे सोडून दिले पाहिजे आणि ते प्रारब्धावर सोपवले पाहिजे. महाराज अत्यंत रोखठोकपणे समजावून सांगायचे. सुखाचे दिवस आले की हा माझ्या पुण्याईचा प्रताप आहे असा अहंकार करू नका, कारण तेही प्रारब्धाचे फळ आहे. आणि दुःखाचे दिवस आले की देवावरचा विश्वास उडून देऊ नका, कारण ते तुमच्यात संचित कर्माचे देणे आहे. अनेक लोक म्हणतात, महाराज, आमचे मन नामात लागत नाही, मनात विचार खूप येतात, मग जप कसा करावा? यावर साक्षात श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेला उपदेश साधकांसाठी सुवर्ण मंत्र आहे. मन नामात लागत नाही, म्हणूनच नामस्मरण प्रयत्नाने करायचे असते. जर मन आपोआप नामात लागले असते तर त्याला प्रयत्न का म्हटले असते? महाराज प्रयत्नांची व्याख्या कशी करतात? एक, वेळ काढण्याचा प्रयत्न. दिवसभरातून संसाराची कामे सांभाळून नामस्मरणासाठी आवर्जून वेळ काढणे हा पहिला प्रयत्न. 2, जिभेला सवय लावण्याचा प्रयत्न. काम करताना, चालताना, बसताना जिभेवरून श्रीराम जय राम जय जय राम हा जप न थांबवणे हा दुसरा प्रयत्न. 3, मन परत आणण्याचा प्रयत्न. जप करताना मन विषयांकडे पळाले की त्याला पुन्हा ओढून नामावर आणणे हा तिसरा प्रयत्न. महाराज म्हणतात, सुरुवातीला नाम घेणे कठीण वाटेल, कंटाळा येईल, पण जशी कडू औषधाची गोळी आपण आरोग्यासाठी हट्टाने गिळतो, तसेच जिभेला नामाचा सराव प्रयत्नाने पाडला पाहिजे. सातत्य ठेवले की प्रयत्न संपतो आणि नामाची गोळी सुरू होते.
प्रयत्नानंतरचा पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रेमाने नामस्मरण करणे. महाराज सांगायचे, फक्त यंत्रासारखी जीभ हलवणे म्हणजे नामस्मरण नव्हे. नामामध्ये प्रेम आणि भाव असला पाहिजे. जेव्हा एखादी आई आपल्या लहान बाळाला हाक मारते, तेव्हा तिच्या हाकेत जसे प्रेम असते, अगदी तसेच भक्ताने साक्षात रामाला हाक मारताना हृदयातून प्रेम ओतले पाहिजे. प्रेमाने नामस्मरण करण्याची 3 लक्षणे आहेत. 1. रामाचा अपार विश्वास. राम माझ्या पाठीशी आहे, तो माझे रक्षण करेल, हा दृढ भाव मनात असणे. 2. आनंदाचा अनुभव. नाम घेताना संसाराचा विसर पडणे आणि अंतःकरणात अथांग शांती अनुभवणे. 3. निरपेक्षता. नामाच्या बदल्यात देवाकडे कोणतीही सांसारिक गोष्ट न मागणे. रामा, मला फक्त तू हवा आहेस, असा निष्काम भाव असणे. महाराज म्हणतात, प्रेमाने घेतलेले एका वेळचे रामनाम हे हजारो माळांच्या जपापेक्षा श्रेष्ठ असते. नामात प्रेम आले की देहभान विसरायला होते आणि देहाचे सुखदुःख जाणवेनासे होते. महाराज यावर एक अतिशय सुंदर दाखला द्यायचे. संत एकनाथ महाराज किंवा संत तुकाराम महाराजांचे जीवन पहा. त्यांच्या देहाला त्रास झाला की नाही? जगाने त्यांच्यावर संकटे आणली, देहाला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण संतांचे मन देहाच्या सुखदुःखात अडकलेले नव्हते. ते अखंड नामात आणि परमात्म्यात रमलेले होते. म्हणूनच देहाला आजार किंवा दुःख आले तरी संतांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच मावळले नाही. महाराज म्हणतात, तुम्ही देहाला प्राधान्य देता, म्हणूनच तुम्हाला दुःख होते. देहाची काळजी प्रारब्धावर सोडून द्या. देह आजारी पडला तर औषध घ्या, पण मन रामाच्या चरणी ठेवा. जेव्हा मन नामाशी एकरूप होते, तेव्हा देहाच्या वेदनेचा स्पर्शही मनाला होत नाही. भक्तांनो, हा सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले हे 5 सुवर्ण नियम न चुकता पाळा. नियम पहिला, दुःखात तक्रार बंद करा. आजपासून माझ्याच नशिबात हे का, अशी तक्रार पूर्णपणे थांबवा. हे माझे प्रारब्ध आहे असे मानून स्वीकार करा. नियम दुसरा, नित्य नियमाने जप करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता ठराविक वेळ नामस्मरणासाठी द्या. नियम तिसरा, कामात नाम जोडा. संसाराची कामे करताना हात कामात आणि मन नामात ठेवा. नियम चौथा, रामावर भार टाका. प्रपंचात कितीही मोठी अडचण आली तरी चिंता रामावर सोपून निश्चिंत राहा. नियम पाचवा, जिभेला गोडी लावा. कडू किंवा निंदेचे शब्द बोलण्याऐवजी जिभेवर अखंड श्रीराम जय राम जय जय राम हा जप ठेवा. भक्तांनो, देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया. या सूत्रावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि डोळे उघडणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून देहाची चिंता सोडून पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने रामनाम जपण्याचा संकल्प तुम्ही करणार का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आजच्या या उपदेशाने तुमच्या मनातील चिंता दूर करून तुम्हाला समाधानाचा मार्ग दाखवला असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. रामाच्या चरणी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहायला विसरू नका. महाराजांचे असेच सखोल जीवन बदलणारे आणि आत्म्याला आनंद देणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.